विरोधकांच्या हाती गेल्या 25 वर्षांपासून सत्ता असूनही मतदारसंघाचा मूलभूत विकास झाला नाही। या उलट गेल्या 13 वर्षांपासून बंद असलेला नरसिंह सहकारी साखर कारखाना सुरू करून संजीवनी दिल्याचे मत डॉक्टर तानाजी सावंत यांनी विजयी संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने व्यक्त केले आहे। वाशी तालुक्यातील इंदापूर येथे नरसिंह सहकारी साखर कारखान्याच्या आवारामध्ये विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे, केशव सावंत, तालुका प्रमुख एड सत्यवान गपाट, संजय गाडवे, जाकीर सौदागर, बाळासाहेब मांगले, विकास तळेकर, शिवहार स्वामी व नागनाथ नाईकवाडी आदींची उपस्थिती होती। डॉक्टर सावंत पुढे म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये एकला चलो रे भूमिकेतून चालण्याची वेळ आली तरी शिवसेना ताकदीने लढेल। ज्या लोकांवर राजकारणामुळे अन्याय झाला आहे, राजकीय वारसा नाही, कर माझा पिंड नाही, त्यांना मी निवडून आणले व राजकारणातील नात्या गोत्याची मक्तेदारी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून सगळे विरोधक एकवटत आहेत। तरी जनतेने यापुढे आम्हाला संधी दिल्यास जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे। विरोधकांनी तेरणा, बाणगंगा, शिवशक्ती व नरसिंह साखर कारखाने उभारले पण त्यांना चालवता आले नाहीत। त्यातील तेरणा, शिवशक्ती व नरसिंह साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या ऊसाची सोय केली व कारखान्यांना नवसंजीवनी दिली। त्यामुळे या परिसरातील बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर या मतदारसंघात आणलेला विकास निधी इतरांच्या पेक्षा जास्त आणून विकास करण्याचा प्रयत्न केला। त्याकरता मी मतदारसंघाचा विकास करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले। शहाजी चेडे, MCN न्यूज, वाशी, धाराशिव।